तर मित्रांनो, आज आपण भेटणार आहे एक अशा व्यक्तीला जो पुण्याच्या सोशल मीडियावरती ऑलरेडी व्हायरल आहे आणि त्यांचं नाव आहे किरण रोकडे सर. तर ते आपल्याला सांगणार आहेत साई प्लेजर बद्दल आणि ते आपल्याला समजवणार आहे पुण्यामध्ये लोकेशन वाईज आपण कसं कसं पुणे ग्रो करतंय आणि पुण्यामध्ये कुठल्या कुठल्या सिटीजवरून कुठून कुठून होम बायर्स येत आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार किरण सर. नमस्कार सर. नमस्कार. आपण आज भेटलोय. आज पुण्याबद्दल आपण डिस्कस करतोय, रिअल इस्टेट बद्दल डिस्कस करतोय, IT बद्दल डिस्कस करतोय. करेक्ट सर. पुण्यामध्ये जशी ग्रोथ चालू आहे त्या ग्रोथ बद्दल डिस्कस करतोय. राईट सर. तर तुमचं काय मत, जर साईट तुम्ही जी सांभाळताय साई प्लेजर, करेक्ट सर, तिच्या लेगसीबद्दल, तिच्याबद्दल आणि फ्लॅट्सबद्दल, बिल्डरबद्दल मला थोडंसं आतुरतेने जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. बिलकुल सर, बिलकुल. आता ज्यावेळी आपण पुण्यामध्ये रिअल इस्टेटबद्दल बोलतोय किंवा आजूबाजूला जर बघितलं, म्हणजे पुण्याची डेव्हलपमेंट जर आपण बघितली तर आपल्याला 3 टप्प्यामध्ये पुण्याची डेव्हलपमेंट दिसते. जर का आपण मेन पुणे सिटी बघितली, त्यानंतर जर बाणेर बालेवाडी बघितलं, त्यानंतर आपण पुनावळे, तातवडे, किवळे, रावेत हा एरिया बघितला आणि मग मध्येच आपण जर बघितलं वाकड आणि हिंजवाडी एरिया. बघा, आज जर पुणे आपण बघतो तर पुणे 3 डेव्हलपमेंटमध्ये डिवाईड होतं. म्हणजे तुम्ही बाणेर, बालेवाडी, पिंपळे सौदागर हा जर एरिया बघितला तर हा एरिया ऑलरेडी डेव्हलप झालेला एरिया आहे, राईट. सो आपण त्याच्याकडे जर बघायला गेलं ॲप्रिशिएशनच्या दृष्टिकोनातून किंवा राहण्याच्या दृष्टिकोनातून, तर तो एरिया एकदम आज सगळ्यात बेस्ट एरिया. बट स्टील ज्यावेळेस आपण प्राइसिंगच्या हिशोबाने बघतो, ॲप्रिशिएशनच्या हिशोबाने बघतो आणि राहण्याच्या दृष्टिकोनातून कनेक्टिव्हिटी बघतो, तर आज मार्केट बाणेर, बालेवाडी, पिंपळे सौदागर ह्या एरियाला थोडंसं आपल्याला बायर कमी दिसतात. आहे रिझन आहे की ते ऑलरेडी ॲप्रिशिएशन झालेला एरिया, सो तिकडे कमी दिसतं आहे. आपण पुनावळे, तातवडे, किवळे, रावेत ह्या एरियामध्ये जर का आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करतोय तर तिथे आपल्याला डेव्हलपमेंट त्या लेवलला दिसत नाही आहे, कारण की त्या लेवलला रस्त्यांची डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. सो ब्रँड जर बघायला गेलं तर आजही त्या एरियामध्ये थोडेसे कमी दिसतात. मग आपण कम्पेअर करतो की वाकड आणि हिंजेवाडी एरिया, राईट. हे 2 ज्या एरिया आहेत, म्हणजे आज जर वेस्ट पुणेमध्ये आपण बघितलं तर सगळ्यात फास्ट डेव्हलप होणारा एरिया आज वाकड आणि हिंजवाडीला आपण म्हणू शकतो. कारण वाकड एरिया आणि हिंजवाडी एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसते. त्यातल्या त्यात हिंजवाडीमध्ये ज्यावेळेस आपण कम्पेअर करतो, वाकड आणि हिंजवाडीमध्ये कम्पेअर करतो, तर हिंजवाडी आज आपल्याला दिसतं की ग्रामपंचायतमध्ये म्हणजे पाण्यापासून, लाईटपासून ज्या गोष्टी आहेत त्याची कमतरता कुठेतरी आपल्याला जाणवते. प्लस थोडासा ट्रॅफिकचा पण आपल्याला इश्यू आपल्याला जाणवतो. सो वाकड का बेटर वाटतं आपल्याला, कारण की वाकडला जर बघितलं तर आपलं जे वर्क प्लेस आहे, मोस्टली हिंजवाडी, बाणेर हे जे वर्क प्लेस आहेत हे आपल्याला सहज कनेक्ट करता येतात. दुसरी गोष्ट, हा एरिया PCMCमध्ये येतो, म्हणजे आपल्याला पाण्यापासून, लाईटपासून ज्या काही गोष्टी आहेत किंवा आजूबाजूला जे काही ब्रँड्स आलेले आहेत, जसं आता नवीन डीमार्ट बाजूला झालं, राईट. सो 2 डीमार्ट, फिनिक्स मॉल, होणारा युवन IT पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ह्या ज्या गोष्टी आपल्याला कनेक्ट करतात किंवा सहज आपल्या आजूबाजूला अवेलेबल झालेल्या आहेत. त्याच्यामुळे वाकड एरियामध्ये आज इन्व्हेस्टमेंट करणं, वाकड एरियामध्ये राहणं किंवा वाकड एरियाला जर आपण बघितली तर हायवेची कनेक्टिव्हिटी आणि बाकी सगळ्याच्या गोष्टींची कनेक्टिव्हिटी ही जबरदस्त आहे. सो इथे होणारं ॲप्रिशिएशन हे वेस्ट पुण्यामध्ये सगळ्यात जास्त ॲप्रिशिएशन होणारा एरिया आज वाकड. म्हणून आज आपण वाकडमध्ये रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण की आज जर आपण वाकडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय ना, तर हे कुठंतरी ॲप्रिशिएशन आपल्याला दरवर्षी मिनिमम 14% रिटर्न देणारं इन्व्हेस्टमेंट ठरणार आहे. रिझन जर बघितलं तर आज वाकडमध्ये येणारं युवन IT पार्क जे 30 एकरमध्ये येतं आहे, 40 एकरमध्ये येणारं वर्ल्ड ट्रेड सेंटर, राईट. ही जी डेव्हलपमेंट आहे, ज्यावेळेस आपण म्हणजे याचं एक कम्पॅरिझन करतो खराडीच्या IT पार्क बरोबर, खराडीमध्ये पंचशीलने जी डेव्हलपमेंट केली 18 एकरमध्ये, त्यामध्ये काय झालं की जो 25 लाख रुपयाचा फ्लॅट होता तो आज ज्याची किंमत 85 लाखावरती गेली. कशी गेली माहिती आहे का? कारण की पंचशील ज्यावेळेस एखाद्या एरियामध्ये येतं, एखाद्या एरियामध्ये डेव्हलपमेंट करतं, त्यावेळी त्या एरियाच्या आजूबाजूचे रस्ते असतील, रस्त्यावरती लॅम्प असतील, ZP स्कूल असतील, पोलीस स्टेशन, गार्डन, ह्या सगळ्या गोष्टी स्वतः डेव्हलप करतात. म्हणजे आजूबाजूचं एरिया स्वतः त्या लेवलला घेऊन जातात. मग आपला जो प्रोजेक्ट आहे साई प्लेजर, याच्या 350 मीटर डिस्टन्सवरती एवढं मोठं युवन IT पार्क येत आहे. जर तुम्ही शनी मंदिर चौकाकडनं आपल्या प्रोजेक्टवरती कनेक्ट करत असाल तर 100 फुटाचा रोड स्वतः पंचशीलने डेव्हलप केला आहे. मग अतिशय सुंदर, म्हणजे त्याच्यावरती लॅम्प वगैरे लावलेले आहेत.
डीमार्ट बाजूला डेव्हलप झालं आहे, 5 इंटरनॅशनल स्कूल आलेले आहेत, कॉलेजेस आपल्या आजूबाजूला आलेले आहेत. ही जी डेव्हलपमेंट होताना दिसते आणि हे कंटिन्युअसली होणार आहे. का माहिती आहे का? कारण की हे 30 एकर आणि 40 एकरचं IT पार्क पुढचे कमी 5 ते 6 वर्ष हे कंटिन्युअसली डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसणार आहे, डेव्हलप होताना आपल्याला दिसणार आहे. सो हे कंटिन्युअसली आपल्याला ॲप्रिशिएशन देणार आहे. राहण्यासाठी आजूबाजूला जर बघितलं आपण तर अतिशय जे गरजेचे ब्रँड्स आहेत ते सगळे अतिशय नियर बाय आपल्या आलेले आहेत. स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स, बरोबर. सो आपल्याला हे कंटिन्युअसली ॲप्रिशिएशन देणार आहे आणि आपल्याला राहण्यासाठी एक व्यवस्थित जागा आपल्याला वाकड देते. आज जर साई प्लेजरमध्ये मला फ्लॅट घ्यायचा आहे तर मी काय राईट सर, अतिशय चांगला प्रश्न आहे की साई प्लेजरमध्येच का, साई प्लेजरच आपण का चॉईस करायचा आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की साई प्लेजरचे डेव्हलपर आहेत. हे डेव्हलपर ज्यावेळेस स्टार्टिंगला पुण्यामध्ये आले किंवा वर्किंग स्टार्ट केलं त्यावेळेस ॲज RCC कॉन्ट्रॅक्टर म्हणून यांनी काम स्टार्ट केलं होतं. सो कन्स्ट्रक्शनबद्दल अतिशय डीपमध्ये यांना माहिती आहे. सो सुरुवातीला ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शनमध्ये डेव्हलपर काम करत होते किंवा कन्स्ट्रक्ट करत होते त्यावेळेस आपण वेगवेगळ्या पार्टनरबद्दल किंवा पार्टनरशिपमध्ये काम केलेलं आहे. ज्यावेळेस पार्टनरशिपमध्ये काम करत होते त्यावेळेस बऱ्याचदा काही गोष्टी क्लिअर झाल्या किंवा माहीत झाल्या की पार्टनरशिपमध्ये ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस प्रत्येक वेळी आपण दोघांवरती तिघांवरती डिपेंड असतो, राईट. कन्स्ट्रक्शनवरती, परचेसवरती, लँडवरती आणि मग त्या ऑथॉरिटींवरती. सो आपला जो डेव्हलपर आहे हा SHG ग्रुप म्हणून आता वर्क करतो आहे. आपण स्टार्टिंगला SHD ग्रुप म्हणून वर्क करत होतो, राईट. सो SHD आणि SHG सेपरेट झालेले आहेत. आपला जो ग्रुप आहे तो साचो सताराम ग्रुप आहे. सिंगल ओनर आहे, कुठल्याही प्रकारचं पार्टनरशिप नाही आहे आपल्या ओनरशिपमध्ये. लँड ओनर जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा लँड ओनर आपल्या प्रोजेक्टमध्ये दिसणार नाही. रिझन सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण ज्यावेळेस कुठलाही प्रोजेक्ट डेव्हलप करतो त्यावेळेस स्वतः लँड डेव्हलप करतो, स्वतः लँड आपण परचेस करतो आणि ती डेव्हलप करतो. मग कुठल्याही प्रकारचा पार्टनरशिप येत नाही. म्हणजे ज्यावेळेस सोसायटी आपण इवन हँडओव्हर करणार आहे त्यावेळेस तुम्हाला लँड सहित सोसायटी हँडओव्हर होणार आहे. का? कारण की सिंगल ओनर आहे, कुठल्याही प्रकारचा पार्टनरशिप नाही आहे. ज्यावेळेस आपण एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करतो त्यावेळेस आपण ओन फंडिंगने हा प्रोजेक्ट रेडी करत असतो. म्हणजे तुम्ही ज्या प्रोजेक्टवरती तुम्ही फ्लॅट परचेस करताय किंवा इन्व्हेस्ट करताय त्या प्रोजेक्टवरती कुठल्याही प्रकारचं लोन नाही आहे, तुम्ही लोन फ्री आहात, राईट. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारची रिस्क नाही आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण जो प्रोजेक्ट बनवतोय हा अर्ली पोझिशनमध्ये आल्यानंतरच आपण मार्केटमध्ये विकायला काढतो. म्हणजे जिथं तुम्हाला ॲक्च्युअल प्रोडक्ट दिसेल, ॲक्च्युअल फ्लॅट दिसतोय, कन्स्ट्रक्शन दिसतंय, अशाच ठिकाणी आपल्याला परचेस करण्याची संधी भेटते. मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळे आजूबाजूला कन्स्ट्रक्शन आपल्याला दिसतील की ते अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये सेल करतायत. म्हणजे तिथे आपल्याला काय होतं की एक सॅम्पल फ्लॅट आहे पत्र्याच्या शेडमध्ये बनलेला, तिथे इमॅजिनेशन करून आपल्याला चालायचं आहे. आपली जी आयुष्यभराची कमाई आहे ती आपण काय करतोय की अशा ठिकाणी लावतोय जिथं पत्र्याच्या शेडमध्ये बनलेला खर्च केलेला सॅम्पल फ्लॅट आहे, राईट. पण आपल्याला जो फ्लॅट भेटणार आहे तो ॲक्च्युअलमध्ये वेगळा आहे. तो 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर जो भेटणार आहे तो ॲक्च्युअलमध्ये वेगळा असणार आहे. मग कसा असणार आहे हेच आपण डायरेक्टली कस्टमरला दाखवतो. म्हणजे कस्टमरला एकदम क्लिअरिटी भेटते की तुम्हाला जो आम्ही प्रोडक्ट देतोय तो असा आहे, तो ॲक्च्युअल बनलेला आहे. तुम्हाला इथं रिस्क नाही आहे. कारण की इथे जे पैसे लागलेले आहेत म्हणजे तुम्ही जर बघाल तर क्वालिटीमध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये ज्या फिटिंग्स लागलेल्या आहेत त्या सगळ्या ॲक्च्युअल आपल्याकडे लागलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला असंच भेटणार आहे, तुम्हाला इमॅजिनेशनवरती थांबायचं नाही आहे. दुसरी गोष्ट रिस्क का नाही आहे माहिती का? कारण की इथे कस्टमरचा, इथे क्लायंटचा पैसाच लागलेला नाही आहे. जो काही पैसा लागलेला आहे तो डेव्हलपरचा लागलेला आहे. मग डेव्हलपरचा जर पैसा लागलेला आहे तर रिस्क डेव्हलपरला आहे, बायरला नाही आहे. म्हणून आपण साई प्लेजरमध्ये प्रोजेक्ट म्हणजे फ्लॅट घ्यायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं रिझन. आणि मला जर कॉन्फिगरेशनबद्दल तुम्ही सांगाल तर तुमच्याकडे 2 आणि 3 BHK अवेलेबल आहेत. बरोबर सर. तर मग त्यांची साईजबद्दल मला सांगा की आपण करेक्ट. आता आपण अबाउट डेव्हलपरबद्दल बोललो, आपण इथे का फ्लॅट घ्यायला पाहिजे याच्याबद्दल बोललो. आता आपल्याकडे फ्लॅट का घ्यायला पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आज आपल्या फ्लॅटचे जर कार्पेट एरिया तुम्ही बघितले म्हणजे 800+ कार्पेटमध्ये आपण 2 BHK विकतोय, 1100+ कार्पेट एरियामध्ये 3 BHK विकतोय.
2 BHK जर तुम्ही बघितला ना, तर 2 BHK मध्ये आपल्याकडे 2 लेआउटचे फ्लॅट्स आपल्याला भेटतात. एक एल शेप किचनवाला भेटतो आणि एक पॅरल प्लॅटफॉर्म किचनवाला फ्लॅट भेटतो, राईट. आणि 800+ कार्पेट असल्यामुळे आपल्याला स्पेशियस फ्लॅट भेटतो. परत आपण म्हणजे असं होतं की छोटा पडायला लागलेला आहे फ्लॅट, आता आपण परत दुसरा कुठंतरी फ्लॅट बघायला पाहिजे भविष्यामध्ये, ही कल्पना मनामध्ये येतच नाही. ज्यावेळेस आपण 800+ कार्पेट एरिया वाकडसारख्या ठिकाणी घेतो प्राईम लोकेशनवरती, त्यावेळेस 101% स्पेशियस फ्लॅट तर भेटतो, पण ॲप्रिशिएशनला सुद्धा आपल्याला त्याची मदत होते. दुसरी गोष्ट, आपला जो 1100+ कार्पेटचा 3 BHK, ऑलमोस्ट 1150 कार्पेटमध्ये आपण 3 BHK बनतोय, ज्याला आपण 3 साईड कवन 3 बाल्कनीज देतोय, 3 वॉशरूम देतोय आणि फ्लॅटच्या आतमध्ये आपण POP आणि लाईट्स फिटिंग ज्या 1.5 लाख रुपयाच्या कॉस्टच्या आहेत त्या आपण करून देतोय. मग 3 बाल्कनीचा 3 BHK आणि 2 BHKला 2 बाल्कनीचा 2 BHK आपण असं का देतोय? एक सगळ्यात महत्त्वाची रिझन आहे, उद्या आपल्याला जर कस्टमायझेशन करायची गरज पडली, उद्या आपल्याला जर का समजा वॉकिंग वॉर्डरोब पाहिजे असेल, वर्किंग रूमसाठी एक सेपरेट एरिया पाहिजे असेल, बरोबर, किंवा पूजा रूम एक्स्ट्रा पाहिजे असेल, तर आपल्याला 2 BHK आणि 3 BHKमध्ये बाल्कनीमध्ये ती करता येईल. एवढ्या स्पेशियस 2 कवर्ड बाल्कनीज आपण देतोय. आणि मेन आज जर आपण ह्या एरियामध्ये बघितलं ना, तर 3 BHKला 3 बाल्कनीज आणि 2 BHKला 2 ज्या 3 साईड कवर्ड बाल्कनीज असतील, हे कॉन्फिगरेशन आपल्याकडे वाकडमध्ये जास्त बघायला भेटत नाही, राईट. सो त्याच्यामुळे आपण नक्कीच वाकडमध्ये आपला साई प्लेजर चूज करायला पाहिजे. म्हणजे हळूहळू बाल्कनीज गायब होत आहेत, पण तिकडे पण तुम्ही 2 बाल्कनी. ॲब्सोल्युटली राईट सर. नेक्स्ट आपण आता बोलायला गेलो की आपले खूप सारे पैसे वाचतील, बरोबर, तर ते कसं काय पॉसिबल आहे? म्हणजे आता हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की आपण जर का साई प्लेजरमध्ये घर घेतोय तर आपले खूप सारे पैसे वाचतील. 2 गोष्टींमध्ये मेन आपले पैसे वाचणार आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण समजा 80 to 90 लाख रुपीजपर्यंत किंवा 80 to 1 CR पर्यंत वाकडमध्ये 800+ कार्पेट एरियाचा 2 BHK घेतोय आणि 3 BHK आपण 1100+ कार्पेट एरियाचा घेतोय. जर का 80 to 90 lakhs रुपीज किंवा 80 to 1 CR मध्ये आपल्याला 2 BHK भेटतोय, जो अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ज्याला 2 वर्ष 3 वर्ष मिनिमम आपल्या पोझिशनपर्यंत लागणार आहेत. मग याच्यामध्ये जर का तुम्ही एखादा फ्लॅट परचेस करताय ज्याला 3 वर्ष पोझिशनला आहेत, अशा सिच्युएशनमध्ये बट ऑब्वियसली 90% जो क्राऊड आहे तो लोन करतो, राईट. 10% 15% अमाऊंट जी देतो, बाकी आपलं लोन असतं नॉर्मली. सो जे काय आपण लोन घेणार आहे त्या लोनमध्ये आपल्याला लगेच प्री EMI चालू होणार आहे. प्री EMI कन्सेप्ट काय आहे? जर का आपण प्री EMI कन्सेप्ट बघितली तर आपण जे काही लोन घेतोय, फॉर एक्झाम्पल 45% जर कन्स्ट्रक्शन प्लिंथला असलेला एखादा प्रोजेक्ट आहे, त्याला कन्स्ट्रक्शन होईपर्यंत, कंप्लीट होईपर्यंत 3 वर्ष लागणार आहेत, तर स्टेज वाईज आपल्याला हळूहळू जे काही EMI द्यायचे आहेत, प्री EMI द्यायचे आहेत, ते प्री EMI आपले फक्त व्याज आपण देतोय, राईट. सो आपलं 3 वर्षापर्यंत जे काही व्याज जाणार आहे कमीत कमी 2 BHKला, हे कमीत कमी 12 ते 15 लाख रुपये आपण फक्त व्याज भरतोय. फॉर एक्झाम्पल, आपण 1 करोड रुपयाचा फ्लॅट घेतलेला आहे 2 BHKचा आणि त्याच्या अगेन्स्ट आपण 80 लाख रुपयाचं लोन घेतलं आहे, तर त्या 80 लाख रुपयाच्या अगेन्स्ट जे काही आपलं लोन डिस्बर्समेंट हळूहळू 3 वर्ष जाणार आहे, त्या 3 वर्षामध्ये आपण 3 वर्षापर्यंत जे काही व्याज भरलं आहे त्याचे साधारणतः व्याजदर जर आपण बघितला 8% तर 12 ते 15 लाख रुपये आपलं व्याजदर गेलेलं आहे. मग 3 वर्षानंतर ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये मूव ऑन होतो, राहायला जातो, त्यावेळेस आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येते, आपण जे 80 लाख रुपये लोन घेतलं होतं ते तसंच आहे. मग आपण आत्तापर्यंत काय भरलं, तर आपण आत्तापर्यंत फक्त व्याजच भरलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने बघत असू किंवा आपण राहण्याच्या दृष्टिकोनातून बघत असू, आपण रेंटवरती आजकाल राहतोय, सो 3 वर्षानंतर आपल्याला आपला प्रोडक्ट भेटणार आहे, आपला प्रोजेक्ट भेटणार आहे, तर ह्या 3 वर्षामध्ये आपलं काय आहे की आपलं रेंट पण जात आहे. आज नॉर्मल वाकडमध्ये 25 ते 30 हजार रुपये 2 BHKला रेंट आहे. मग तुम्ही जर 3 वर्षाचं रेंट कॅल्क्युलेट केलं, तुम्ही जर तुमचं 3 वर्षाचा EMI कॅल्क्युलेट केला, तर तुमचे कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये सेव्हिंग होतात आपल्याकडे फ्लॅट घेतला तर. का? कारण की आपलं जर पोझिशन बघितलं तर पोझिशन आपलं 3 ते 4 महिन्यावरती पोझिशन आलेलं आहे. सो तुम्ही मूव ऑन होऊ शकता, तुम्ही लगेचच फ्लॅट रेंटवरती देऊ शकता, म्हणजे तुमचं रेंट वाचणार आहे, तुमचं जाणारं बँकेला व्याज वाचणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट फायनान्शियली ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस नक्कीच आपण चूज करायला पाहिजे साई प्लेजर. तर 7 सप्टेंबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंत तुमच्याकडे जो इव्हेंट आता चालू आहे
त्याच्याबद्दल थोडीशी एक माहिती द्या. अगदी बरोबर. आता काय झालेलं आहे की आपण जर बघितलं तर 90%च्या कन्स्ट्रक्शन स्टेजवरती आपला प्रोजेक्ट आहे आणि जे काय आपण ऑफर किंवा जे काय आपण इव्हेंट करतोय 1 महिन्यासाठी, तो इव्हेंट कसा आहे, तो इव्हेंट याच्यासाठी करतोय कारण की 200 फ्लॅट्स आपले ऑलरेडी 286 मधून सोल्ड आउट झालेले आहेत. 86 जे काही प्राईम युनिट्स आपण ठेवले होते 3 BHKचे असतील किंवा 2 BHKचे असतील, ज्यांना 3 साईड ओपन व्ह्यू लाईफ टाईम आपल्याकडे भेटणार आहे. रिझन आहे, आता जर आपण वाकडमध्ये बरेचसे प्रोजेक्ट किंवा ऑल ओव्हर पुण्यामध्ये बघतो, डेव्हलपमेंट फास्ट होताना आपल्याला दिसतीये. सो आपण जिथे फ्लॅट घेतोय तिथे त्याच्या समोर पाठीमागे बाजूला कुठलं ना कुठलं कन्स्ट्रक्शन येणारच आहे. आपला साई प्लेझर हा असा प्रोजेक्ट आहे जिथे आपल्याला 3 साईड ओपन व्ह्यू लाईफ टाईम भेटतो. लाईफ टाईम कसा भेटतो, कारण की जर माझा फ्रंट साईड बघितला तर तिकडनं आपला स्वतःचा प्रायव्हेट 12 मीटरचा रोड आहे जो आपल्याला प्रायव्हसी मेंटेन करतो आणि आपल्याला रात्रीच्या वेळी वॉकिंगसाठी तो रोड यूज होतो, गाड्या लावण्यासाठी तो रोड यूज होतो. दुसरी गोष्ट, जर फ्रंट फेसिंग आपण बघितलं तर फ्रंट फेसिंग म्हणजे 1.5 एकरच्या ॲम्युनिटीज आणि ओपन स्पेस आपल्याला लाईफ टाईम भेटणार आहे, कुठल्याही प्रकारची मोठी बिल्डिंग येत नाही. आणि दुसरी गोष्ट, शनी मंदिर म्हणजे हायवेच्या फेसिंग जर आपण गेलो तर तिकडच्या साईडे छोटे छोटे कन्स्ट्रक्ट झालेले बंगलोज आहेत जे गुंटेवारीमध्ये बनलेले आहेत. सो ते कधी मोठे कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर PMPLचा रिझर्वेशन असलेला मोठा प्लॉट आहे. याचा बेनिफिट आपल्या इथे परचेस करणाऱ्या क्लायंटला मोठ्या प्रमाणात होतो. कारण की का, आज जर तुम्ही बघितलं, आपण 10व्या मजल्यावरती जरी फ्लॅट घेतला आणि समोर जर का 20 फ्लोअरची बिल्डिंग आली तर त्या 10व्या मजल्यालाही महत्त्व नाही. कारण की काय, आपल्या घरामध्ये सनलाईट येत नाही, आपल्या घरामध्ये व्हेंटिलेशन येत नाही, आपल्याला आपल्या खिडकीमधून बाल्कनीमधून ओपन व्ह्यू दिसत नाही. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्यावेळेस आपण घर घेतो त्यावेळेस. आपला असा प्रोजेक्ट आहे ना जो ह्या तिन्ही बाजूला आपल्याला ओपन ठेवतो आणि आपलं लेआउट जर बघितलं तर सी शेपमध्ये, म्हणजे तिन्ही बाजूने तुम्हाला ओपन व्ह्यू, व्हेंटिलेशन, सनलाईट ही लाईफ टाईम भेटणार आहे. म्हणून महत्त्वाच्या ज्या प्राईम युनिट्स आहेत त्या आपण आता इव्हेंटमध्ये लॉन्च करतोय, ओपन करतोय सर्व क्लायंटसाठी. मग जर आपण जे इव्हेंट करतोय ते जर बघितलं तर आपण ह्यूज मार्केटिंग आणि ह्यूज आपण त्यावरती इव्हेंटमध्ये ब्रॉडकास्ट वगैरे सगळ्या गोष्टी करतोय. सो आपल्याकडे येणाऱ्या वॉकिंग्स 1 महिन्यामध्ये जर साधारणतः बघितलं तर 2,500 ते 3,000 वॉकिंग्स आपल्याकडे येणार आहेत आणि मग युनिट जर बघितले तर 86 आहे. सो 3,000 वॉकिंगमधून आपण 86 जे आपले प्राईम क्लायंट आहेत त्यांनाच देणार आहेत. सो त्यांना देणार आहे तर त्या एका प्राईजवरती देणार आहेत. त्याच्यासाठी आपण काय केलं की फिक्स प्राईस पॉलिसी केलेली. ॲक्च्युली फिक्स प्राईस पॉलिसी म्हणजे काय की तुमच्या वाकडमध्ये तुमच्या प्रोजेक्टची जी काही बेस प्राईज आहे, जी काय सगळ्यात कमी दरामध्ये असणारी प्राईज आहे ती आपण सर्वांसाठी ओपन केलेली आहे. म्हणजे कोणी येऊ, जे काही 86 बायर्स आपल्याकडे राहणार आहेत त्या सगळ्यांना आपण सेम प्राईस पॉलिसीमध्ये फ्लॅट्स देणार आहोत आणि आपण दिवाळीच्या आधी सगळे जे काही फ्लॅट्स राहिलेले आहेत ते सगळे सोल्ड आउट करणार आहोत. मग आपलं OC साधारणतः दिवाळीच्या आसपास येऊन जाईल आणि पोझिशन आपण डिसेंबरपासून स्टार्ट करतोय. हा इव्हेंटचा आपला प्लॅनिंग असणार आहे. इव्हेंटमध्ये जर तुम्हाला कोण स्पेशली येऊन भेटलं तर तुम्ही त्याला वेगळी प्राईस द्याल का? नाही, हाच तर आपला सगळ्यात आधीचा मुद्दा होता की स्पेशल कोणी असो. समजा फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या मॉलमध्ये जातो, मॉलमध्ये जर का समजा एक ऑफर लागलेली आहे 50% ऑफ, 60% ऑफ किंवा काय, तर ती ऑफर सगळ्यांसाठी. मग तिथे कोणीही जाऊ, राईट, कोणीही बाहेर जाऊ, ती ऑफर सगळ्यांसाठी आहे. राईट. मग आपल्याकडे कोणीही येऊ, आपली जी प्राईज आहे ही सगळ्यांसाठी आहे, ती ओपन आहे. बट तुम्हाला भेटून जाऊ शकतात. हां. ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू सर.